नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार पाटील आपल्या सर्वांचे योग आयुर्वेद health.com या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यामुळे व्हिडिओ खाली लाईक करा। आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चांगल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा। बकरीप्रमाणे बारीक होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया आपण आपला आजचा विषय। आधुनिक चिकित्साशास्त्र किंवा बहुतांशी डायटिशियन काय खावे ह्या आहाराच्या अर्ध्या भागावर संपूर्ण लक्ष केंद्रित करतात व त्याप्रमाणे मार्गदर्शन करताना दिसतात। पण हितकर अन्न सुद्धा चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर ते आपल्याला त्रासदायक ठरू शकते। त्यामुळे अन्न कसे खावे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे। तुमच्या पुढे अत्यंत सात्विक अन्न ठेवलेले आहे जे तुमच्या शरीराला अतिशय उपयोगी आहे, पोषक आहे। पण जर ते खाणाऱ्यांनी फक्त 5 मिनिटात संपवले, खूप घाईघाईने ते अन्न खाल्ले तर त्याचा फायदा शरीराला होईल का? आपल्या ऋषी मुनींनी दिलेले शास्त्र परिपूर्ण कसे आहे आणि ते हजारो वर्षांपूर्वीचे असले तरी ते आज किती फायदेशीर आहे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा पुढचा श्लोक। शुकवत भाषणम कुर्यात बकवत ध्यानम आचरेत अजवत चर्वणम कुर्यात गजवत स्नानम आचरेत। यात शुक म्हणजे पोपट, मनुष्याचे बोलणे पोपटाप्रमाणे असावे। बक म्हणजे बगा, बगळ्याप्रमाणे ध्यान लावून आपले काम करावे। जसे बगा पाण्यात मासे पकडताना अतिशय शांत चित्ताने ध्यान लावून त्यावर लक्ष केंद्रित करून काम करतो त्याप्रमाणे। गज म्हणजे हत्ती, हत्ती जसे मनसोक्त पाण्यामध्ये आंघोळ करतात त्याप्रमाणे आपले आचरण असावे। आणि शेवटी सांगताना म्हटले आहे की अजवत चर्वणम कुर्यात। अज म्हणजे बकरी, बकरी जसे अन्न चर्वण करते, चावून खाते, तसेच मनुष्याने सुद्धा अन्न चर्वण केले पाहिजे। हायवेवर गाडी चालवताना दिसणारी पाटी तुम्ही वाचली असेल, अति घाई संकटात नाही। तसेच जेवणाच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो, अति घाई मसणात नाही। ज्यामुळे आपल्या शरीराचे पोषण होत आहे तो देह अन्नामुळेच बनतो, हे आपण विसरून चालणार नाही। त्यामुळे आपण शरीरात जे अन्न घेणार आहोत ते कशा पद्धतीने घ्यावे हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे। अन्न चांगले चावूनच पोटात गेले पाहिजे। दातांनी अन्न चांगले न चावताच पोटात गेले तर त्या आहाराला बारीक करण्याचे कार्य जठराला करावे लागते, त्यामुळे त्याचे कार्य बिघडते आणि पचनाचे विकार निर्माण होतात। पोट साफ होत नाही, बारीक न झाल्यामुळे त्यातील पोषक घटक शरीरात नीट शोषले जात नाही आणि त्यामुळे व्हिटॅमिन्सच्या आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार निर्माण होतात। मग विविध आजार निर्माण होतात, त्यांची कारण काहीच सापडत नाही। डॉक्टर HB, आयर्न, व्हिटॅमिन B12, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन D इत्यादी तपासण्या करायला सांगतात, त्या सुद्धा कमी येतात। मग डॉक्टर त्यावर तुम्ही व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खा असे सांगतात। पण व्हिटॅमिन कमी का पडले याचा मूळ विचार जो आहे तो सुद्धा झाला पाहिजे। केवळ रक्ताच्या तपासण्या करून आजाराचे निदान होत नाही, त्यासाठी आपले काय चुकते आहे ज्यामुळे आजार होत आहे हे शोधणे म्हणजेच खरे निदान आहे। आणि जेवणात अशा प्रकारे बदल केल्यावर कुठलेही व्हिटॅमिनच्या गोळ्यांशिवाय पेशंट सुधारतात हेही तितकेच खरे आहे। हा अनुभव अनेक आयुर्वेदिक तज्ञांकडे नेहमीचाच आहे। आपण कुठलीही शेळी लठ्ठ झालेली बघितलीये का? यावर जरा विचार करा, उत्तर नाहीच येईल। शेळी हा प्राणी किती चांगल्या पद्धतीने अन्न चर्वण करतो व तिचे शरीर कसे आहे याचे सूक्ष्म निरीक्षण आपल्या ऋषी मुनींकडून सुटलेले नाही। त्यामुळे या श्लोकात त्यांनी मानवाचे आरोग्य नीट राहण्यासाठी बकरीप्रमाणे चर्वण करत करत अन्न खा असे सांगितलेले आहे। अजिवत चर्वणम कुर्यात। डॉक्टर दीक्षित सरांचे आहाराबद्दलच्या मार्गदर्शनामुळे आज मधुमेह व स्थूलता असलेल्या रुग्णांना एक नवा आशेचा किरण दिसत आहे। त्या संशोधनाचे मूळ आयुर्वेदातच आहे असं स्वतः डॉक्टर दीक्षित सांगतात। त्यामुळे डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन करत असताना आयुर्वेदातील या छोट्या टिप्स जर अंगीकारल्या तर आपल्याला आणखीनच लाभ होईल यात शंका नाही। जाता जाता मराठीतील आपल्या जुन्या लोकांनी सांगितलेल्या एका प्रसिद्ध वाक्प्रचाराची आठवण करून देतो। एक घास 32 वेळेस चावून खा। वेट लॉस साठी शुभेच्छा, बकरीसारखे बारीक व्हा। आमचं चॅनल योग आयुर्वेद health.com सबस्क्राईब करा। व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवण्यास विसरू नका।